गावाकडच्या किचनसाठी खास घरगुती टिप्स. नंबर 1. दूध टिकवण्यासाठी किंवा दूध नासू नये म्हणून जर गावात वीज नसेल किंवा फ्रीज नसेल तर दूध उकळून थंड झाल्यावर एका मोठ्या परातीत पाणी घेऊन त्या दुधाचे पातेले ठेवावे. त्यामुळे दूध जास्त वेळ चांगले राहते. टिप नंबर 2. कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता आणि पालेभाज्या फ्रीजशिवाय जास्त दिवस राहण्यासाठी पालेभाज्या स्वच्छ करून हलक्या ओल्या सुती कपड्यांमध्ये गुंडाळून हवेशीर ठिकाणी ठेवाव्यात, म्हणजे भाजीपाला जास्त दिवस टिकतो. टिप नंबर 3. कांदा आणि लसूण बटाट्यासोबत कधीही ठेवू नये, नाहीतर ते लवकर खराब होतात. त्यांना मोकळ्या हवेशीर आणि कोरड्या जागी जाळीच्या टोपलीतच ठेवावे, म्हणजे ते दीर्घकाळ व्यवस्थित टिकतात. टिप नंबर 4. मिरची पावडर किंवा घरगुती काळा मसाला जास्त काळ टिकवण्यासाठी तो नेहमी काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीतच साठवावा, म्हणजे मसाला दीर्घकाळ टिकतो. टिप नंबर 5. काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीत मसाला भरताना भरणीच्या तळाला आणि अगदी वर हिंगाचा खडा किंवा थोडेसे जाडे मीठ ठेवावे. यामुळे मसाल्याला जाळी लागत नाही आणि त्याचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो. टिप नंबर 6. धान्य वर्षभर सुरक्षित ठेवण्यासाठी धान्य साठवताना धान्यामध्ये कडुलिंबाचा पाला किंवा वाळलेल्या लाल मिरच्या घालाव्यात. यामुळे धान्याला कधीही कीड लागत नाही. टिप नंबर 7. धान्याला कीड किंवा अळी लागू नये म्हणून धान्य उन्हात चांगले वाळवून त्याला एरंडेल तेल चोळून मगच डब्यात किंवा कोटीत भरावे, म्हणजे धान्य वर्षानुवर्ष व्यवस्थित चांगले राहते, त्याला अळी किंवा कीड लागत नाही. टिप नंबर 8. तूप करते वेळेस साय रवीने फेटताना त्यामध्ये पाणी न वापरता तुम्ही बर्फाचे तुकडे टाकल्यास लोणी लवकर आणि जास्त निघते. टिप नंबर 9. तांब्याची किंवा पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी चिंचेचा कोळ किंवा लिंबू वापरा, याने भांडी छान चमकतात. टिप नंबर 10. पोहे धुताना ते अनेकदा एकमेकांना चिटकतात, तर हे टाळण्यासाठी पोहे धुतल्यावर लगेचच त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा. यामुळे पोहे मोकळे आणि मऊ लुसलुशीत तयार होतील. टिप नंबर 11. चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकून राहिल्याने ती व्यवस्थित फुगत नाही, तर असे होऊ नये म्हणून पोळी भाजण्याआधी तव्यावर थोडेसे मीठ टाकून तो स्वच्छ पुसून घ्यावा. यामुळे तवा गुळगुळीत होतो आणि पोळी किंवा भाकरी तव्याला चिटकणार नाही. टिप नंबर 12. कांदा चिरताना डोळ्यातून सतत पाणी येत असेल तर कांद्याची साल काढून कांदा काही वेळासाठी पाण्यात बुडवून ठेवा. यानंतर चिरल्यास डोळ्यातून पाणी येणार नाही. टिप नंबर 13. स्वयंपाकघरातील ओटा स्वच्छ करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ मिसळा. यामुळे कीटक, माशा आणि धुरळे दूर राहतील. टिप नंबर 14. गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेलं पाणी टाकून देऊ नका. उलट त्या पाण्याचा वापर तुम्ही चपाती किंवा पराठे याची कणिक मळताना करा. यामुळे चपाती आणि पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील. टिप नंबर 15. भज्याचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका. यामुळे भजी अधिकच कुरकुरीत तयार होतील आणि शिवाय खमंगही लागतील. टिप नंबर 16. कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना त्यामध्ये चिमूटभर मीठ नक्की टाका, चव आणखी छान होते. टिप नंबर 17. भात शिजवताना पाण्यात 1 चमचा तूप आणि लिंबाचे रसाचे काही थेंब टाका. यामुळे तांदूळ फुलून पांढरा शुभ्र तयार होतो. टिप नंबर 18. ताकाची कढी केल्यावर कधी फाटल्यासारखे वाटते, तर असे होऊ नये म्हणून थोडे शेंगदाणे घेऊन मिक्सरमधून पेस्ट करून ती ताकात मिसळावी आणि नंतरच कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही आणि पहिली उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा. आणि लक्षात ठेवा, कढीमध्ये मीठ सर्वात शेवटी मिक्स करायचे आहे. यामुळे सुद्धा कढी फाटल्यासारखी वाटत नाही. टिप नंबर 19. डाळ भाताचा कुकर लावताना डाळीचे पाणी उतू जाऊन खालच्या भाताच्या भांड्यात सांडते, त्यामुळे भात पिवळा दिसतो. तर असे होऊ नये म्हणून कुकर लावताना डाळीचा डब्बा तळाशी व तांदळाचा डब्बा वर लावावा. डाळ शिजायला जास्त पाणी लागते, त्यामुळे डाळ शिजताना उकळी आली की हे पाणी बाहेर येऊन भातात मिसळते. जर डाळीचा डब्बा खाली ठेवून वर भाताचा डब्बा ठेवला तर वरच्या वजनामुळे डाळीतील पाणी बाहेर पडू शकत नाही, किंवा जर बाहेर आलंच तर खाली कुकरमध्ये पडते. त्यामुळे भात खराब होत नाही किंवा भात पिवळा पडत नाही.
टिप नंबर 20. टोमॅटोची पेस्ट वापरली की भाजी फारच आंबट होते, तर अशा वेळी टोमॅटोमधील बिया काढून मगच पेस्ट करावी. कारण आंबटपणा हा बियांमध्ये असतो आणि तो काढून टाकल्यामुळे पेस्ट अगदी लालबुंद रंगाची तयार होते आणि त्यामुळे भाजीची चवही बिघडत नाही आणि टोमॅटो पेस्ट आंबटही होत नाही. टिप नंबर 21. समजा तुम्हाला कांदा किंवा टोमॅटोची ग्रेव्ही बनवायची आहे आणि ऐनवेळी लाईट किंवा तुमचा अचानक मिक्सर बिघडला, तर अशावेळी तुम्हाला फार घाई असेल तर एक सोपी गोष्ट करून पहा. तुम्ही खिसणीवर कांदा आणि टोमॅटो किसून अगदी मिक्सरसारखी बारीक पेस्ट बनवू शकता आणि ही पेस्ट तेलावर परतली की मस्त ग्रेव्ही झटकन तयार होते. आणि ही टिप तुम्ही नक्की आजमावून पहा, तुम्हाला नक्की कामी येईल. टिप नंबर 22. पालेभाज्या करताना नेहमी लोखंडाच्या कढईचाच वापर करावा. यामुळे लोहतत्व शरीरात शोषले घेतले जातात आणि यामुळे आपल्याला लोहाची कमतरता किंवा लोहाची डेफिशियन्सी राहत नाही. टिप नंबर 23. तुम्ही फावल्या वेळात शेंगदाणे भाजून कूट तयार करून ठेवणे, आलं लसणाची पेस्ट तयार करणे किंवा नारळ खवून ठेवणे अशी कामं केली तर वेळ आणि एनर्जी दोन्ही वाचतील. टिप नंबर 24. खेड्यांमध्ये मिक्सरच्या तुलनेत खलबत्त्याचा वापर जास्त करतात. खलबत्त्यात कुटलेल्या मसाल्यांमुळे पदार्थाला अधिक चव आणि सुगंध मिळतो. तसेच नैसर्गिक तेल टिकून राहते आणि मिक्सरप्रमाणे पेस्ट न होता पदार्थ भरड राहतात, त्यामुळे चवीला ते उत्तम लागतात. त्यामुळे मिक्सरऐवजी खलबत्त्याचा वापर जरूर करावा. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.